हाय युट्यूबवासी, ब्लॉगर त्याच्या या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा नव्याने स्वागत। तर आजचं आपलं लोकेशन आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, म्हणजेच आपलं नॅशनल पार्क। तर हे लोकेशन मला मिळालं कसं हे तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलंच असेल, कारण त्या लोकेशन वरूनच मी या लोकेशन पर्यंत पोहोचले आहे। आणि जर तुम्ही ते पाहिलं नसेल, तो व्हिडिओ नसेल पाहिला तर काही हरकत नाही, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन ठेवेन। तर इथपर्यंत यायचं कसं हे सगळं आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे, कारण तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। थोडा मोठा होईल व्हिडिओ, पण काही इंटरेस्टिंग बघायचं असेल तर सगळं बघावंच लागेल ना। तर सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला। आता मी जिथे उभे आहे तिथून राईट साईडला आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि या लेफ्ट साईडला आहे गाड्यांची पार्किंग। तिथे दुचाकी किंवा 4 व्हीलर सगळ्या गाड्यांची पार्किंग अवेलेबल असते। दुचाकीसाठी प्रति तास 10 रुपये चार्ज असतो। त्यानंतर हलकी वाहने प्रति तास 35 रुपये, अवजड वाहने अशी सगळे वाहने आपण इथे पार्क करू शकतो। तर इथून आपण सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओला। सगळ्यात पहिले आपल्याला तिकीट घ्यायचे, तर या माझ्यासोबत जाऊया संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सफर करायला। आत एंटर केल्यावर समोर आपल्याला ही अशी विंडो दिसते, ज्यामध्ये आपल्याला तिकीट घ्यायचे आहे। इथे तिकिटाचे दर हे प्रत्येकी वेगवेगळे असतात, म्हणजेच लहान मुलांसाठी वेगळे व मोठ्या माणसांसाठी वेगळे असतात। तसे आपल्याला ते इथे वरती जो बोर्ड लावला आहे त्याच्यावरही पाहता येतात, पण मी तुम्हाला वाचून सांगते। तर लहान मुलांसाठी नॅशनल पार्क मध्ये लहान मुले म्हणजेच 5 वर्षापासून 12 वर्षांपर्यंतची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी नॅशनल पार्कची एंट्री फी ही 50 रुपये आहे। आणि 12 वर्षांवरील सगळे म्हणजे ज्यांना आपण प्रौढ व्यक्तींमध्ये काउंट करतो असे सगळे, त्यांच्यासाठी नॅशनल पार्कची एंट्री फी ही 94 रुपये आहे, म्हणजेच 94 रुपीज। आणि हो, आपल्यासोबत आपण आपली प्रायव्हेट व्हेइकल्स ही आतमध्ये घेऊन जाऊ शकतो। त्याचेही तिकीट दर वेगवेगळे आहेत, जसे मोटरसायकलसाठी 89 रुपीज, असं प्रत्येक गाड्याचे चार्जेस हे वेगवेगळे आहेत। सो आपण आपली गाडी आतमध्ये घेऊन जाऊ शकतो। सो तिकीट आपली काढून झालेले आहे आणि तिकीट काढून जेव्हा आपण तिकीट काउंटर समोर येतो असं, तेव्हा आपल्याला समोर असा इंटरफेस दिसतो, ज्यामध्ये म्हणजे हे मॅप आहेत, असे जागोजागी सगळ्याच ठिकाणी मॅप आहेत, ज्याच्यामध्ये नौका विहार तलाव, निसर्ग निर्वचन केंद्र, सायकल सुविधा, जे पॉइंट आपण इथे पाहणार आहोत ते असे पॉइंट इथे दिले आहेत। आणि इथूनच आपण सुरुवात करणार आहोत आणि असे मॅप आपल्याला जागोजागी पाहायला मिळणार आहे। तर सगळ्यात पहिला आपण इथली सायकल सुविधा बघूया की कशी आहे। प्रत्येक जागी दिलेल्या मॅप मध्ये तिथले जे आपण पॉइंट एक्सप्लोर करणार आहोत त्याची माहिती दिली आहे, ते कसे जावे आणि तिथे काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे। सो जागोजागी आपल्याला हे सगळं बघायलाच मिळणार आहे। सगळ्यात पहिला आपण बघूया सायकलिंग पॉइंट कुठे आहे। इथून बघा, जेव्हा आपण आतमध्ये येतो आणि ही या लोकांनी सुरू केली नवीन इलेक्ट्रॉनिक बसची सेवा आहे। इथे तपासणी चौकी आहे। सो आतमध्ये आल्यावर काढलेली तिकीट इथे अशा प्रकारे चेक केले जाते। तिकीट चेक करूनच आपल्याला आतमध्ये सोडलं जातं। बॅग येते, खाण्याचे सामान, हो एक डब्बा आहे। चिप्स पेपर्स वगैरे काय? चिप्स पेपर्स नाही, फ्रुट्स आहे आणि घरून आणलेला डब्बा। प्लास्टिक काय नाही ना? प्लास्टिक नाही। तिकीट चेक करून झाले आपले, आणि तिकीट जेव्हा चेक करतात तेव्हा आपल्याला अशा प्रकारचा शेरा देतात आणि हा शेरा देण्यासाठी आपली बॅग चेक केली जाते। बॅग मध्ये कुठल्याही प्लास्टिकच्या वस्तू म्हणजे प्लास्टिकच्या ह्याचे पदार्थ असतात ना पिशवीमध्ये पॅक केलेले, ते आपण आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही। आणि जर ते नेले तर ते आपल्या जबाबदारीवर त्याचे जे रॅपर्स असतात ते पुन्हा आणून इथे जमा करावे लागतात आपल्याला। आणि ते एकंदरीत चांगलंच आहे निसर्गासाठी, कारण या लोकांना इथे कोणताही घाण कचरा करायचा नाहीये, सगळं क्लीन आणि नीट ठेवायचं आहे। त्यानंतर आपण इथून आतमध्ये आलो, या सगळ्या इलेक्ट्रॉनिक गाड्या आहेत ज्यांचे चार्जेस आपल्याला 50 रुपये आहेत। आपल्याला नेऊनही सोडणार आणि परतही घेऊन येणार। इथे जे म्युझियम आहेत ते म्युझियम पाहण्यासाठी किंवा इथला हा रोड छोटासा फिरून येण्यासाठी या गाड्या आहेत। त्याच्या मागे इलेक्ट्रिक बस आहे जी नवीनच सेवा चालू झाली, त्याचाही येण्या जाण्याचा खर्च 50 रुपये आहे।
सो आणि माझ्या आता राईट साईडला सायकलिंग आहे. जर मी तुम्हाला बोललो ते आपल्याला सायकलिंग बघायची आहे, तर ही सायकलिंग इथे अशी केली जाते. हा पॉइंट आहे, इथून सायकलिंग स्टार्ट होते. हे पाहिजे आपल्याला बोर्ड दिसतात. आणि इथून जर आपल्याला सायकल घ्यायची असेल तर तासावरती आपल्याला मिळते 80 रुपीज चार्ज आहे 2 तासाचा. 2 तास सायकल चालवण्यासाठी आपल्याला 80 रुपीज चार्ज मिळतो. इथून हा सायकलिंग पॉइंट आहे. आपण पूर्ण सायकलिंग पॉइंट हे बघू आणि यापुढे आपल्याला अजून काय काय एक्सप्लोर करता येईल ते सगळंही बघूया. आपण सायकलिंग पॉइंट सोडल्यानंतर आता सुरुवात होते इथल्या निसर्गरम्य वातावरणाला. मुंबईच्या दगदगीच्या, घाई गडबडीच्या, गर्दीच्या दुनियेपासून थोडासा आपल्याला जर मोकळा वेळ काढायचा असेल तर तो इथे असा काढावा. मुंबईमधलं हे एकमेव असं ठिकाण आहे जे संपूर्ण निसर्गरम्य आहे. चारी बाजूला आपल्याला फक्त आणि फक्त निसर्गाचंच फिलिंग मिळतं, जे आपल्यासाठी, आपल्या नागरिकांसाठी सरकारने एक राखून ठेवलेलं असं राखीव ठिकाण आहे. ते म्हणजे हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवलीचा नॅशनल पार्क. त्याची सुरुवात आणि एंड हा कुठून झाला आणि कुठे संपलाय हे इतक्या लवकर समजणं आपल्याला अशक्य आहे, कारण हे खरंच खूप मोठं आहे. आणि तुम्ही स्वतः फील करताय, तुम्ही स्वतः पाहता इथलं वातावरण किती छान आहे. पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल आणि तो कुठे घ्यायचा असेल तर मुंबईत सगळ्यात एकमेव ठिकाण तर माझ्या मते हे नॅशनल पार्कच आहे. कारण इथूनच आपल्याला आपला एक मोकळा श्वास घ्यायला मिळतो, किंवा कंटाळवाणं बोरिंग जे लाईफ आपण जगतो, किंवा दगदगीचं घाईचं, गर्दीच्या ठिकाणचं, गरमीचं, ह्या सगळ्या लाईफ पासून जर आपल्याला थोडासा आपल्या स्वतःसाठी विसावा हवा असेल, शांतता हवी असेल, तर ते आपल्याला इथेही अशीच मिळते. सगळं मी स्वतः एन्जॉय करते आणि माझ्यासोबत तुम्ही सगळे करताय. सो हे सगळं बघत बघत थोडीशी ती सफर करत सगळं आपण एन्जॉय करूया. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये उपनगरी असलेल्या मुंबई शहराच्या उत्तरेकडील भागात आहे. हे उद्यान 104 किलोमीटर क्षेत्रफळ व्यापते. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहराने म्हणजेच आपल्या मुंबईने तीनही बाजूंनी वेढलेला आहे या उद्यानाला. जगातील सर्वाधिक भेट दिलेल्या उद्यानांपैकी एक हे आहे. महानगराच्या मर्यादेत अस्तित्वात असलेल्या प्रमुख राष्ट्रीय उद्यानांपैकी हे एक आहे. त्यामुळे दरवर्षी 2 लाखाहून अधिक पर्यटक या उद्यानाकडे आकर्षित होतात. नेचर फील करून झालंय ना. सो आता आपण इथल्या सेकंड पॉइंट कडे वळणार आहोत, तो म्हणजे नौका विहार. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं ना, इथे जागोजागी असे मॅप्स आहेत, त्यामुळे इथे हरवण्याचे चान्सेस नाही आणि आपल्याला इझिली सगळं पाहायलाही मिळतं. तो हा आहे नौका विहार तलाव. सो इथून आपल्याला जायचं आहे नौका विहार तलावाकडे. असे मॅप आहेत आपल्याला सगळीकडे अजून पाहायला मिळतील. चला मग जाऊया आपण नौका विहार तलावाकडे. या माझ्यासोबत. मॅपमुळे इथे सगळं खूप इझी होतं. कुठून कसं जायचंय आणि कसं रिटर्न यायचंय हे पॉइंट टू पॉइंट आपल्याला समजवलं जातं. याच रोडने आपल्याला जायचं आहे नौका विहार तलावाकडे. हे आता मान्सून मध्ये चालू असेल की नाही माहित नाही. आपल्याला तिथे जाऊनच समजणार आहे की हे नौका विहार तलाव आज आपल्याला चालू मिळणार आहे की नाही. आणि आजूबाजूला बघा हे असे गार्डन आहेत.
इथे एवढं केअरफुली नेचर जपलं जात आहे ना, बारीक आणि बारीक प्रत्येक गोष्ट, अगदी छोट्यातल्या छोट्या रोपट्यापासून प्रत्येकाची काळजी घेतली जाते आणि सगळं एकदम स्ट्रिक्टली आहे. घाण कचरा जरी अजिबात नाही. आणि हे बघा, जो सायकलिंग पॉइंट दाखवला आपण, तो हाच रोड आहे. इथूनच लोक सायकलिंग करतात. स्पेशल सायकलिंग साठीच रोड बनवला आहे. आणि हे इथे आहे निसर्ग निर्वचन केंद्र, जो आपण मॅप मध्ये पाहिलं होतं, निसर्ग निर्वचन केंद्र, जिथे रोप वाटिका म्हणजे ही छोटी छोटी रोपं असतात, जी झाडं असतात, त्याचं विक्री केंद्र आहे. इथून आपण आपल्याला हवी असणारी झाडं किंवा रोपं विकत घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला पुढे जायचंय. आणि पिण्याचे पाणी, जागोजागी असं आपल्याला पिण्याचं पाणी मिळतं. हे पूर्ण पार्क मध्ये, पूर्ण नॅशनल पार्क मध्ये आपल्याला सगळीकडे अवेलेबल होणार आहे. हे पहा, बोलता बोलता अजून एक मॅप लागला. त्यामध्ये लिहिलंय कान्हेरी गुफा, सफारी तिकीट खिडकी, वन राणी, सगळे पॉइंट टू पॉइंट सगळं लिहिलंय. आणि इथून असं दाखवलं आहे की आपण स्टार्ट कुठून करणार आहोत आणि आपल्याला कसं कसं कुठपर्यंत पोहोचायचं आहे. अगदी पॉइंट आहे, कोणत्या हे जे छोटे लोगो दिले आहेत, कोणत्या लोगोला काय, सगळं आपल्याला दाखवलं आहे. आलो आहोत आपण बरोबर नौका विहार तलावापाशी. नौका विहार म्हणजेच बोटिंग. इथे बोटिंग केली जाते, पण आता नाहीये, कारण हा आता जुलैचा महिना चालू आहे आणि जुलै ऑगस्ट मध्ये इथे आपल्याला बोटिंग नाही पाहायला मिळणार. कारण हे जे नौका विहार तलाव आहे, हे आता ह्याच्यामध्ये पाण्याची लेवल बघा खूप कमी आहे, कारण तितकासा पाऊसही पडला नाही आणि आमचा जे डॅम मधून पाणी येतं तेही इथपर्यंत एवढंसं आलं नाही, त्याच्यामुळे हे आता बंद आहे. पण दसऱ्यानंतर म्हणजे दसरा दिवाळीच्या टायमिंगला ऑगस्टच्या नंतरच आपल्याला या नौका विहारामध्ये नौका म्हणजेच बोट रायडिंग चालू मिळणार आहे. सो जर तुम्हाला बोट रायडिंग करायचं असेल, बोट रायडिंगचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्हाला दसरा दिवाळीच्या टायमिंगला इथे व्हिजिट करणं बेस्ट राहील असं मला वाटतं. आणि नॉर्मल जर तुम्हाला पार्कच फिरायचं असेल तर तुम्ही केव्हा इथे येऊ शकता. तर हे असं आहे इथलं नौका विहार तलाव. पूर्ण तलाव पाहूया आपण. तलावाच्या त्या बाजूला आहे तिकडे ब्रिज, तो क्रॉस करून आपल्याला अजून पुढेही जायचं आहे. आणि इथे खाण्याच्या वेगवेगळ्या वस्तू आपल्याला मिळतात. वेगवेगळे शॉप, छोटे छोटे स्टॉल आहेत. खाण्याच्या सगळे आयटम्स इथे आपल्याला अवेलेबल होतात. हा जो रोड आहे किंवा ही जी जागा आहे, त्याच्या दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि त्याच्या राईट साईडला आहे नौका विहार तलाव.
एका बाजूला पार्क, एका बाजूला तलाव आणि मधोमध हा रस्ता. एका बाजूला हा नौका विहार तलाव आणि त्याच्याच अपोजिट साईडला दुसऱ्या बाजूला हे गार्डन आणि त्याच्या मधोमध असलेला हा स्पेस म्हणजे युट्यूब शॉर्ट्स किंवा इंस्टाग्रामच्या रील्स ते आता ट्रेंडिंगला आहे. ते बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं लोकेशन आहे. ते तुम्ही पाहू शकता. माझ्या मागेही पहा मोकळी स्पेस आहे इथे आणि दोन्ही बाजूला झाडं आहेत. जे झाडांचं हे आहे हे पहा, त्याच्यामुळे हे वातावरण एकदम शांत आहे. आणि इथे जर तुम्ही युट्यूबच्या शॉर्ट्स किंवा इंस्टाग्रामच्या रील्स जे आता ट्रेंडिंगला आहे ते बनवलात, छानच आहे, एकदम भारी असं आहे. नौका विहार तलाव तर पाहून झालं आणि आता इथून आपण जाणार आहोत कृष्णगिरीकडे, म्हणजेच जिथून पळते नॅशनल पार्कची टॉय ट्रेन. तर त्याच टॉय ट्रेनकडे आपण जाणार आहोत, तिथली ती पटरी पाहणार आहोत. पण त्याआधी इथे जे असणारं गार्डन आहे ते पाहूया. सगळीकडे जसे छोटे छोटे गार्डन आहेत. लहान मुलांसाठी एकदम भारी असं प्लेस आहे हा. लहान मुलांसोबतच एजेड व्यक्ती या लोकांसाठी एकदम शांत आणि मोकळा असा स्पेस आहे या. बसण्यासाठी जागोजागी असं आहेतच आणि असे कार्टूनचे स्टॅच्यू आहेत सगळीकडे. तर त्या पटरीवरून जेव्हा आपण टॉय ट्रेनच्या इकडून जाणार आहोत तर तिकडे आपल्याला हरण, सांबर, मोर असे वेगवेगळे अॅनिमल्स पाहायला मिळणार आहेत. त्याआधी हे गार्डन पाहून घेऊया आणि मग जाऊया तिकडे. सो आता आहोत आपण कृष्णगिरी पॉइंट वरती. इथून आपल्याला टॉय ट्रेन धावताना दिसते. त्याच टॉय ट्रेनचा हा ट्रॅक आहे. पण आता ती टॉय ट्रेन आहे कुठे, तर ती आता नाहीये, कारण ती फक्त विकेंड्सला किंवा हॉलिडेच्या टायमिंगला असते. सो आता ती नाहीये, बंदच आहे. आणि हा तो ट्रॅक आहे ज्या ट्रॅकवरून आपली टॉय ट्रेन इथून पळते, इथून धावते, पूर्ण हा एरिया कव्हर करत. आणि इथून या ट्रॅकवरून आपल्याला
सगळं पाहायला मिळणार आहे. हरण सांबर हे सगळं आपल्याला पाहायचं इथूनच. हाच तो स्टार्टिंग पॉइंट आहे जिथून आपल्याला सगळं दिसणार आहे. सो आपण ते सगळे पाहूया याच व्हिडिओमध्ये पुढे. इथे या माझ्यासोबत. इथे बघा सांबर बसलेले आहेत, असेच बाहेर इथे बसले. गपचूप आपण जाऊन त्यांना बघूया, कारण जवळ गेले तर ते जवळ थांबणार नाही, ते पळून जातील लांब. सो आपण हळूहळू जाऊया तिथपर्यंत आणि त्यांना बघूया. एक इथे बसला आहे आणि एक तिकडे वरती फिरतय. जर त्यांच्या जवळ गेले तर तिथे एका ठिकाणी उभे नाही राहत, ते पळून जातात. म्हणून आपण सावकाश हळूहळू जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचूया. हे पहा, दिसतंय इथे एक छोटं सांबर बसलंय. ते बघा पळालं, मला बघूनच पळून गेलं. ते बघा अजून तिकडे अजून एक पुढे आहे. इकडे वरती अजून खूप आहेत, पण ते आपण जसं जवळ जातो ना त्यांच्या, तसे ते एका ठिकाणी थांबत नाही, ते पुढे पुढे निघून जातात. हे बघा गेलं ना वरती, घाबरलं ते मला. त्या बाजूला अजून तिकडे खूप सांबर आहेत, पण ते पॅक नेटच्या आतमध्ये आहेत आणि हे आहेत ना, हे खुल्यामध्ये फिरतायत. हे पहा, थोडं जवळून दाखवते तुम्हाला. डॉट डॉट वाला जे सांबर असतं ना, ते आहे. हे सांबर की हरिण, कन्फ्युजन आहे. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की सांबर आहे की हरिण आहे हे नेमकं. याला शिंग नाही आहे, शिंगवाला पण दुसरं सांबर असतं. आणि हे ज्याच्या अंगावरती पट्टे पट्टे असतात ना, डॉट असतात, ते वाले आहे. जंगलामध्ये असंच फिरतय. ऑफकोर्स त्यांचं जंगल आहे, त्यांचं घरच आहे ते, त्यामुळे ते इकडे तिकडे फिरतायत. जशी मी जवळ जवळ जाते ना, तसे तर अजून पुढे पुढे जातात, कारण त्या लोकांना आपली माणसांची भीती वाटते, म्हणून ते पुढे पुढे पळत आहेत. पुढे जातात, पुन्हा मागे वळून बघतात की मी येते काय, आणि पुन्हा पुढे जातात. आणि याच्या पुढे अजून आपण जाऊ शकत नाही, कारण मी जाते त्याच्यामुळे ते अजून घाबरून घाबरून पुढे जातात. त्याच्यामुळे त्यांना जाऊ दे त्यांच्या वाटेने, आपण पुढे बघूया अजून आपल्याला काय काय बघायला मिळते. हे बघा, सांबर हरण बघितल्यानंतर दुसऱ्या प्राण्याची झलक झाली, तो म्हणजे हा बंदर मामा. शेपटी बघा त्याची केवढी मोठी, आणि पळतोय असा स्पीडने ना, मागे वळून पण माझ्याकडे बघत नाही. जाऊ का त्याच्या पुढे थोडं जवळ? तो बघा पट्टीतून सरळ चालत गेला. बघूया आपण तो कुठपर्यंत जातोय. आज हा मधला दिवस आहे, सुट्टीचा दिवस नाही ना, म्हणून हे सगळे प्राणी आहेत ना, म्हणजे हा माकड नाही, जे हरण सांबर वगैरे ते असेच खुले सोडले आहेत फिरण्यासाठी. कारण संडेला खूप जास्त गर्दी असते ना, तेव्हा ह्या सगळ्यांना असं सोडू शकत नाही. ते हे असं जे स्ट्रक्चर बांधलं आहे ना, नेटने सगळं कव्हर अप केलंय, त्याच्या आतमध्ये प्राणी असतात, त्यामुळे आपल्याला त्यांना लांबूनच बघता येते. आणि मुद्दामून मी आज अशा दिवशी आले, कारण मला हे सगळं तुम्हाला जवळून एक्सप्लोर करायचं होतं. आणि जेवढं जास्त जमेल तेवढं मला तुम्हाला दाखवायचं होतं, सांगायचं होतं. त्यामुळे असं लांबून दाखवण्यापेक्षा असा मधला वेळ काढून मी इथे आले, जेणेकरून तुम्हाला सगळं जवळून दाखवता येईल. आणि इथे बघा पुढे सांबर आहे, पण त्या सांबरापर्यंत पोहोचण्यासाठी हा एवढा मोठा ब्रिज मला पार करून जायचंय. तुम्ही माझ्या मागून सावकाशच या. जशी तारेवरची कसरत असते, तशी माझी पटरीवरची कसरत आहे. पण सगळं दाखवायचं आहे ना, सगळं बघायचं आहे ना, मग तिथपर्यंत तर पोहोचायलाच लागणार. तुम्हाला मी आता बोलले ना, या नेटच्या आतमध्ये, म्हणजे हे जे पूर्ण सर्कल आहे, किंवा हा जो पॅसेज आहे, ज्याला पूर्ण चारी बाजूने कव्हर अप केलंय नेटने, त्याच्या आतमध्ये हे अॅनिमल्स असतात. म्हणजे सांबर किंवा अजून पुढे आपल्याला जे काही बघायला मिळतील, ते सगळे अॅनिमल्स आहेत ना, ह्याच्या आतमध्ये असतात. हे बघा आपल्याला समोर दिसतं, हे असे. समोर आपल्याला मोर पण दिसणार आहे. आधी याला बघूया. हे अशा प्रकारे इथे आहेत ना, आतमध्ये ठेवलेले असतात, कारण सुट्टीच्या दिवशी इथे जास्त गर्दी असते ना, त्याच्यामुळं खूप जास्त लोक येतात आणि हे आपल्याला घाबरतात. आणि इथे बघा, त्या सांबरासोबत त्याचं छोटस पिल्लू पण आहे. हे पहा, फक्त ते एकटं नाही, त्या सोबत त्याचं छोटस पिल्लू पण आहे.
थोडं जवळून दाखवते तुम्हाला. किती क्यूट आहे ना. ही त्याची मम्मी आहे आय थिंक, आणि त्याच्यासोबत त्याचं छोटस पिल्लू आहे. आणि तिथून थोडस पुढे आपण गेलो ना की इथे बघा आपल्याला काय दिसणार आहे, मोर. चला मोर पण बघूया. खूप फायदा होतोय मला असं मधल्या वेळी इथे येण्याचा, कारण इथे मला खूप शांतपणे आणि डीपली सगळं तुम्हाला सांगता पण येतंय आणि सगळं जवळून दाखवता पण येते. इथे बघा 2 प्रकारचे मोर दिसतात, एक पूर्ण व्हाईट मोर आणि एक जो कलरफुल आपण नॉर्मली पाहतोच किंवा आपल्याला इन जनरल माहितीच आहे की मोर हा असा असतो किंवा मोराचा कलर हा असा असतो, मोर हा असा दिसतो. बट त्याच्या बाजूला जो आहे तो आहे व्हाईट कलरचा मोर, जो खूप कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो किंवा जंगलामध्ये नॉर्मली आपल्याला बघायला मिळत ना अशाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर तो आहे हा मोर. सोबत लँडोर पण आहे. एक लाईन मध्ये 3 बसलेत, खाली पण 3 आहेत बघा. इथे आतमध्ये जायला काही आपल्याला मिळणार नाही, अलाउड नाही, पण बाहेरून तर सगळं बघता येतंय. हा जो व्हाईट मोर आहे हा आपल्याला खूप कमी ठिकाणी असा पाहायला मिळतो. त्यामुळे अशा ठिकाणी जर आपण आलो तर हे अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात जे आपण नॉर्मली कुठे नाही पाहू शकत. सांबर, हरण, मोर, माकड सगळं बघत बघत पुन्हा मी आले या टॉय ट्रेनच्या रेल्वे ट्रॅकवर. आणि इथून आपण एका बाजूला आहे नदी, जी आपण नौकाविहार तलाव पाहिलं त्या तलावाला जाऊन मिळणारी ही नदी इथूनच जाते. आणि या नदीच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच या साईडला आहे घनदाट जंगल, आणि त्या जंगलाच्या मधोमध ही टॉय ट्रेनची ही पट्टी आहे, हा ट्रॅक आहे. आणि इथे मोस्ट ऑफ लोक रील बनवण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी येतात, कारण इथलं हे क्लायमेट आहे, हे निसर्गरम्य वातावरण आहे, हे हिरवगार शांत वातावरण आहे, हे खरंच खूप छान आहे व्हिडिओसाठी. सो इथे खूप लोक अशी व्हिडिओ बनवण्यासाठी, शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी येत असतात. आणि खाली हे जे नदी आहे, तलाव आहे, इथे पण आपण जाऊया. माझ्यासोबत तुम्ही घ्या या नेचरचा आनंद, कारण खरंच खूप छान वाटतं इथे. आणि मी तर असं सांगेन की लवकरात लवकर इथे येऊन व्हिजिट करा, कारण हे असं नेचर आपल्याला खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतं, जे तुम्हाला मी एक्सप्लोर करण्यासाठी इथे आले आहे. आणि माझा मोटिव्ह असा आहे की ज्या ज्या ठिकाणी मी जाते ती ठिकाणं काय आहेत, कशी आहेत, ते सगळं तुम्हाला सांगून लवकरात लवकर तुम्ही तिथपर्यंत पोहोचावं, हेच माझ्या व्हिडिओ मागचं किंवा माझ्या बोलण्यामागचा उद्देश असतो, हेच माझं मोटिव्ह असतं. चला, जी नदी पाहिले त्या नदीमध्ये आपण जाऊया खाली, कारण या इथून जाते मी, कारण इथे पाणी थोडं मला कमी दिसतंय, त्यामुळे मी इथूनच खाली जाते. आणि जर आपण फॅमिली सोबत येत असू किंवा आपण फॅमिली घेऊन आलो तर हा इथला प्लेस चांगला आहे फॅमिली सोबत एन्जॉय करण्यासाठी, कारण इथे पाण्याचा फ्लोही खूप कमी आहे. आणि त्यासोबतच इथलं जे पाणी आहे ते प्युअर नॅचरल आहे. म्हणजे जसं आपण रिसॉर्टला वगैरे जातो किंवा अशा दुसऱ्या अजून ठिकाणी जातो जिथे पाणी असं आपल्याला कम्प्लिटली नॅचरल नाही मिळत, आणि हे निसर्गातून मिळालेले एक देणगीच म्हणण्यासारखं आहे. कारण इथून आपल्याला आहे ना जे खरं निसर्गाच्या कुशीतून मिळणारं पाणी आहे ना ते मिळतं. त्यामुळे फॅमिली सोबत, लहान मुलांसोबत जर आपण येत असू तर ह्या छोट्याशा ठिकाणी आपण एन्जॉय करू शकतो. आणि जो नदीमध्ये अंघोळ केल्याची फिलिंग असते किंवा जो आनंद मिळतो आपल्याला नदीच्या पाण्यामध्ये येण्याचा, अंघोळ करण्याचा, तो सगळा आपल्याला इथं असा घेता येतो. फॅमिली स्पॉटच आहे, पण जे काय कराल ते स्वतःच्या रिस्क वरती आपल्याला करायचं आहे. कोणती एक्स्ट्रा अशी रिस्क घ्यायची नाही. जे काय कराल ते सावधानपूर्वक आणि काळजीपूर्वक आपल्याला करायचं आहे. कसं पाणी आहे इथे, नॅचरल वाईब आहे इथली. नदीमध्ये गेले, एन्जॉय थोडंसं केलं, मजा मस्ती केली, आणि आता पुन्हा या टॉय ट्रेनच्या ट्रॅक मध्ये आले. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते, ते का ते सांगते की हा जो बोरिवलीचा नॅशनल पार्क आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, हे इथून पूर्ण वसईपर्यंत पसरलेलं आहे. म्हणजे हेच ते घनदाट जंगल आहे आणि हाच तो प्लेस आहे जो इथून पूर्ण वसईपर्यंत पसरलेला आहे. सो आता आपल्याला अजून पुढे जायचं आहे आणि बघायचे अजून आपल्याला वेगळं काय एक्सप्लोर करायला मिळतंय का, नवीन काय पाहायला मिळतंय का. सो लेट्स स्टार्ट. बरं, इथे यायचं कसं हे तर मी तुम्हाला सांगितलंच नाही. चला मग हा इथला रेल्वेचा ट्रॅक पाहता पाहता तेही ऐकूया.
इथे येण्यासाठी आपल्याला वेस्टर्न लाईनला बोरिवली स्टेशनला उतरावं लागतं व त्यानंतर ईस्ट साईडला बाहेर यायचं आणि मग सरळ आपण चालतही येऊ शकतो, कारण हे नॅशनल पार्कचं अंतर स्टेशनपासून फक्त 15 मिनिटांचं आहे. सो आपण चालतही येऊ शकतो. आणि दुसरं ऑप्शन म्हणजे बस. स्टेशनच्या बाहेर आल्यावरती समोरच आपल्याला बस मिळतात. स्पेशल असे कोणत्या नावाची ही बस नसते, कारण नॅशनल पार्क हा खूप जवळ आहे. त्यामुळे समोर दिसणारे कोणत्याही बसमध्ये जर आपण चढलो तर आपल्याला 6 रुपये तिकीट दर द्यावा लागतो व नॅशनल पार्कला उतरावं लागतं. कोणत्याही बसमध्ये म्हणजे नॅशनल पार्कच्या दिशेने जाणाऱ्या बस. आणि हो, या दोघांपैकी एकही ऑप्शन आपल्याला नको असेल तर थर्ड लास्ट ऑप्शन आपल्याला असतो, तो म्हणजे रिक्षा. जर आपल्याला प्रायव्हेट रिक्षा करायची असेल तर प्रायव्हेट रिक्षा आपल्याला नॅशनल पार्कला नेऊन सोडण्यासाठी 50 रुपये चार्ज घेते. आणि जर शेअरिंग करायची असेल तर 20 रुपयाने आपण शेअरिंग रिक्षा करू शकतो. सो अशी आपण या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊ शकतो. सो ट्रेनचा हा टॉय ट्रेनचा ट्रॅक फॉलो करत मी इथपर्यंत आले आणि माझ्या मागे हा जो गेट दिसतोय, हा गेट आणि त्याच्या अराउंड असणारा सगळा स्पेस किंवा ही सगळी जागा, हा सगळा सर्कल असा आहे ना, हे पूर्ण अथर्व फाउंडेशनचा आहे. म्हणजेच अथर्व फाउंडेशनने हे प्रोटेक्ट केलंय किंवा ह्याला असं मेंटेन ठेवलंय. आणि त्यानंतर लायन इज हिअर बट नॉट रिअल. इट्स जोकिंग. लायन आहे ते, बट तो रिअल नाही, एक स्टॅच्यू आहे जो मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आणि असली लायन किंवा असली टायगर सफारी कुठे करता येईल ते सगळं आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्याआधी लायन बघूया. हा पहा, लायनच्या फेसचा स्टॅच्यू. आणि हा जो पूर्ण एरिया आहे तो अथर्व फाउंडेशनने मेंटेन केला आहे. खूप छान प्रकारे त्याला प्रोटेक्ट केला आहे. त्याच्या एका बाजूला बघा आपल्याला इकडे सगळे फ्लॉवर्स हे दिसतील, सगळी फुलझाड आहे ती किती छान प्रकारे मेंटेन केले बघा. जागोजागी असे नर्सरी टाइप सगळं बनवलंय. किती छान छान फुलं आहेत आणि किती छान मेंटेन केले सगळं. सगळं असणं हे तर असतं, पण जास्त इम्पॉर्टंट काय असतं तर ते सगळं मेंटेन करणं, आणि तेच हे इथले लोक करतात. तिथपासून इथे आले तर मस्त असा पाऊस लागून गेला. छान असं पावसाचं वातावरण झालं होतं, पाऊसही लागून गेलाय आणि पावसाने असा अंधार केलाय जसं की संध्याकाळ झाले. आणि आता मी जिथे उभे आहे तिथे आहे बघा टायगर सफारी केंद्र. म्हणजे इथून आपल्याला जर टायगरची सफारी करायची असेल तर इथून आपल्याला तिकीट मिळते. तर तिकीटचे दर काय तुम्हाला सांगते. हे आता बंद आहे कारण ह्यांचा लंच टाइम झालाय. सकाळी चालूच होतं, सो मी इथून येऊन गेले होते, चालूच होतं. आणि आता लंच टाइम झाला यांचा, त्याच्यामुळे बंद आहे, पण संध्याकाळी पुन्हा चालू होईल. तर आपण इथले दर पाहूयात. आपल्यासाठी 125 म्हणजे एका माणसाला 125 आपल्याला पे करावे लागतात इथून टायगरची सफारी करण्यासाठी. आणि लहान मुलांसाठी 50 रुपये. लहान मुलांसाठी 50 रुपये देऊन आपण टायगरची सफारी करू शकतो. पूर्ण ते जेवढा एरिया आहे टायगर सफारीचा तो पूर्ण आपल्याला बसच्या आतमधून पाहता येतो. टायगर्स लायन आपल्याला पाहता येतात. हे पहा, एवढे अॅनिमल्स आपल्याला तिथे जाऊन पाहता येतात, पाहायला मिळतात. सो इथे आला तर नक्कीच या टायगर सफारीला भेट द्या आणि टायगर सफारीचा आनंद घ्या, एन्जॉय करा. सो बऱ्यापैकी सगळं आपलं बघून झालंय. नॅशनल पार्क म्हणजे काय आहे, कसं आहे, इथे नेमके काय पॉइंट आहेत, हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं दाखवलंय. सो आपलं मोस्टली सगळंच बघून झालंय. आणि यातला एक जो पार्ट आहे कनेरी केव्स, तो आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघू, कारण हाच व्हिडिओ आपला एवढा मोठा होणार आहे की तुम्हाला ते सगळं पाहायला थोडं बोरिंग होईल. सो नेक्स्ट पार्ट मध्ये आपण तो आपला व्हिडिओ येणारच आहे. त्यासाठी आता जो मी तुम्हाला दाखवलाय किंवा आता जो आपण व्हिडिओ शूट केलाय तो तुम्हाला कसा वाटला, हा प्रयत्न कसा वाटला, हे जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करणार, शेअर करणार. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माझा नेक्स्ट पार्ट म्हणजेच कनेरी केव्सचा पार्ट पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. तोपर्यंतसाठी थँक्यू.